नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला आज आपण या ठिकाणी पाहत आहेत अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स या चॅप्टर्स मधील प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोलची मेथड. लास्ट मध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स पाहिलं. याच्यामध्ये आपण कार्बोनिल कंपाऊंड्स पासून अल्कोहोल बनवला तो काही पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट्स वापरून, जसं की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल, सोडियम बोरोहायड्राइड असेल किंवा मेटॅलिक हायड्राइड असेल. याच्या थ्रू आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच्या मॉलिक्यूलचं फॉर्मेशन केलं. आज मात्र आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं, कार्बोनिल कंपाऊंड्स वरती ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स करायची आणि अल्कोहोलचा मॉलिक्यूल बनवायचा. तो म्हणजे प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शियरी अल्कोहोल असेल. पण लास्ट मध्ये ज्यावेळेस आपण अल्कोहोल बनवला त्या टायमिंग मध्ये जेवढे नंबर ऑफ कार्बन ऍटम्स सुरुवातीच्या मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट होते, म्हणजे अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये प्रेझेंट होते, तेवढेच प्रोडक्ट मध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट होते. या ठिकाणी मात्र ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स केल्याच्या नंतर नंबर ऑफ कार्बन ऍटम्स हे इन्क्रीज होणार आहे प्रोडक्ट मध्ये. कशामुळं? कारण आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स मधील जो काही अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप असेल तो प्रोडक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे, म्हणून नंबर ऑफ कार्बन ऍटमची संख्या इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. तर पाहू या ठिकाणी प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. ठीक आहे. तर मी प्रोफेसर विजय कुमार तपसे, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. पाहू आजच्या पॉइंट्स. आपलं हेडिंग काय असेल व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आहे प्रिपरेशन of alcohol from Grignard reagents. जसं की R, Mg आणि X. ग्रिग्नार्ड रिएजंट्स कोणाला म्हणतात? R, Mg, X ला ग्रिग्नार्ड रिएजंट्स म्हणतात. याची ऍडिशन्स कोणावरती करायची? विथ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड लाईक. मग आपल्याला कोणकोणते कार्बोनिल कंपाऊंड्स असतील किंवा कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये कार्बोनिल कंपाऊंड्स पाहायला भेटतील? अगदी बरोबर, अल्डिहाइड असेल, अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, कीटोन असेल किंवा ऍसिडचे काही डेरिव्हेटिव्ह असतील, जसं की ऍसिड हॅलाइड असेल किंवा ईस्टर असेल किंवा ऍसिडिक अनहायड्राइड असेल एक्सेट्रा. यांच्यापासून आपल्याला हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल बनवायचा. तर व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला पाहू या ठिकाणी आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स RMGX. सुरुवातीला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स कसा बनलेला असेल ते एक शॉर्टकट फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी पाहू आणि याची ऍडिशन कार्बोनिल ग्रुप कंपाऊंड्स वरती झाल्याच्या नंतर अल्कोहोल कसा बनतो ते नंतर पाहू. व्यवस्थित लक्ष द्या. मग या ठिकाणी आपण सांगितलं RMGX बनवायचं म्हणजे त्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स म्हणतात. कसा फॉर्म केला असेल तर या ठिकाणी आपण RX रिप्रेझेंट केला असेल. R म्हणजे काय असेल तर अल्किल असेल किंवा अरिल असेल, अरिल ग्रुप असेल. आणि हा X म्हणजे काय आहे तर हॅलाइड आहे, म्हणजे अरिल हॅलाइड असेल किंवा अल्किल हॅलाइड असेल. मग हा X म्हणजे आपण या ठिकाणी क्लोरीन घेऊ शकतात, ब्रोमीन घेऊ शकतात किंवा आयोडीन घेऊ शकतात. कोणताही एक हॅलोजन ऍटम घेऊ शकतात, क्लोरीन मात्र नाही. मग या ठिकाणी अल्किल हॅलाइड असेल किंवा अरिल हॅलाइड असेल याच्यावरती आपण ऍडिशन्स या ठिकाणी केलेले असेल मॅग्नेशियम मेटलची. आता याच्यासाठी एक सॉल्व्हेंट यूज करावा लागतो, तो असतो ड्राय इथर. ड्राय इथर. ड्राय इथर या सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्स मध्ये मॅग्नेशियमची ऍडिशन या अल्किल हॅलाइड वरती होते. म्हणजे मॅग्नेशियम कडे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स असतात. या ठिकाणी हे दोन लोन पेअर इलेक्ट्रॉन्स पाहायला भेटतील. या मॅग्नेशियमचं अट्रॅक्शन
या ठिकाणी हॅलोजन कडे असतं आणि अल्किल ग्रुपचं अट्रॅक्शन मॅग्नेशियम कडे असतं. म्हणून या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी जे लोन पेअर आहेत मॅग्नेशियमचे ते अट्रॅक्ट होतील या ठिकाणी हॅलोजन कडे आणि हा जो अल्किल हॅलाइड्स आहे आयलेट्स यांच्यामधील बॉन्ड ब्रेक होईल आणि हा अल्किल ग्रुप मॅग्नेशियम ऍड झाला पाहणार आहे. मग तयार काय झालं असेल हे सायमल्टेनियसली होईल. काय फॉर्म्युला व्यवस्थित लक्ष द्या. हा आर ग्रुप आहे, हा आर ग्रुप कोणाला अटॅच झाला, मॅग्नेशियमला. या ठिकाणी मॅग्नेशियम कोणाला ऍड झाला, हॅलोजनला. या ठिकाणी हॅलोजनला. मग तयार काय झालं, RMgX यानी की ग्रिग्नार्ड रिएजंट. शॉर्टकट मध्ये त्याला आपण GR म्हणायचं. GR म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. तयार झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. व्यवस्थित लक्ष द्या. मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमला एकही बॉन्ड अटॅच नाही, याचा अर्थ याची ऑक्सिडेशन स्टेट सध्या 0 आहे. या ठिकाणी गेला मॅग्नेशियमला 2 बॉन्ड अटॅच आहेत, याचा अर्थ याची ऑक्सिडेशन स्टेट सेकंड आहे. मग परत काय झालं, मॅग्नेशियम 0 ऑक्सिडेशन स्टेट पासून सेकंड ऑक्सिडेशन स्टेट बनवतो. याचा अर्थ मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन झालेलं पाहायला भेटतं. ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन किंवा यालाच आपण ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन असं सुद्धा म्हणतात. मॅग्नेशियमचं इन्सर्शन झालं कशामध्ये, त्या आर आणि एक्सच्या बॉन्ड मध्ये इन्सर्शन झालं आणि आपल्याला हा ग्रिग्नार्ड रिएजंट बनला. ग्रिग्नार्ड रिएजंट बनला. आता याच्यामध्ये काय होतं, या आर ग्रुप आणि एमजीचं मॅग्नेशियमचं नेचर हे पोलार असतं. कारण आर ग्रुप म्हणजे कार्बन, कार्बनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू मॅग्नेशियम पेक्षा. म्हणून आर ग्रुप वरती येतो डेल्टा निगेटिव्हली चार्ज आणि मॅग्नेशियम वरती येतो डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे याचं नेचर पोलार बनलेलं पाहायला भेटलं. आणखी लक्ष द्या, या ठिकाणी हॅलोजन आहे, हॅलोजनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते म्हणून हॅलोजन वरती सुद्धा येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कमी असते म्हणून त्याच्यावरती येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. मग या ठिकाणी जो ग्रिग्नार्ड रिएजंट बनला, या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त पाहायला भेटते, हायली रिएक्टिव्ह तयार झाला पाहायला भेटते. म्हणून या ठिकाणी RMgS जो बनला तो एक पॉवरफुल किंवा हायली रिएक्टिव्ह रिएजंट म्हणून या ठिकाणी तो फॉर्म झाला. लक्षामध्ये हा आर म्हणजे काय आहे, अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप. अरिल म्हणजे बेन्झीन रिंग असं तयार झालं असेल. फॉर एक्झाम्पल याचं जर एक्झाम्पल घेतलं तर व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपण एक्झाम्पल सांगू शकता. हा असेल मिथिल, या ठिकाणी असेल आयोडाईड. व्यवस्थित लक्ष द्या, मिथिल आयोडाईड आहे, मिथिल आयोडाईड. याच्यावरती आपण मॅग्नेशियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर या सॉल्व्हंट मध्ये. ड्राय इथर काय तयार झालं असेल, ऑक्सिडेटिव्ह इन्सर्शन होईल. या ठिकाणी मॅग्नेशियम हा मिथिल आणि आयोडीनच्या बॉन्ड मध्ये इन्सर्शन करेल, ऍड होईल आणि या ठिकाणी बनेल CH3Mg या ठिकाणी आय, म्हणजे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. त्यालाच आपण GR म्हणतात, म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट्स असे रिप्रेझेंट केले असेल. त्याच्यावरती येईल डेल्टा निगेटिव्ह चार्ज, त्याच्यावरती येईल डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज आणि याच्यावरती येईल डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आता या ग्रिग्नार्ड रिएजंट्स मध्ये जो हा आर असतो म्हणजे अल्किल ग्रुप, याच्यावरती की निगेटिव्ह चार्ज आहे, हा एक पॉवरफुल न्यूक्लियोफाइल या ठिकाणी काम करतो, ऍज वेल एज स्ट्रॉंग बेस म्हणून काम करतो. म्हणजे रिएक्शन्स मध्ये ज्यावेळेस तो पार्टिसिपेट होतो ग्रिग्नार्ड रिएजंट्स, त्यावेळेस हा अल्किल ग्रुप आर ग्रुप हा न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनवरती. म्हणून या प्रोसेसला आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स असं सुद्धा या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. लक्षामध्ये व्यवस्थित पहा. आणखी एक एक्झाम्पल देतो ग्रिग्नार्ड रिएजंट्स फॉर्म करायचं. वेगवेगळ्या मेथड्स असतील, वेगवेगळ्या एक्झाम्पल्स असतील. या ठिकाणी आणखी जर एक्झाम्पल्स घेतलं तर या ठिकाणी घेऊ शकतात आपण CH3 CH2 Br. या ठिकाणी आहे इथिल ब्रोमाइड.
याच्यावरती आपण मॅग्नेशियमचे ऍडिशन्स करतात इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये. आणि फॉर्म काय झालं असेल, फक्त चेंजेस काय झाले असतील आपले, मॅग्नेशियम या ठिकाणी कार्बन आणि ब्रोमिनच्या बॉन्ड मध्ये त्या दोघांच्या मध्ये इन्सर्ट झालेला असेल मॅग्नेशियम, म्हणजे तयार झाला असेल CH3 CH2 या ठिकाणी Mg या ठिकाणी Br. म्हणजे इथिल दोन कार्बन आहे म्हणजे इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे An, एक हायड्रोजन रिप्लेस केला म्हणजे वायगल तयार झाला, म्हणजे या ठिकाणी तयार झाला मिथिल, एक हायड्रोजन रिप्लेस केला मिथिल तयार झाला, मिथाइल. आता मिथाइल मॅग्नेशियम हा Br आहे म्हणजे ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा तयार झाला ग्रिग्नार्ड रिएजन्स. व्यवस्थित लक्षात द्या. आता याच्यावरती सुद्धा जो ग्रुप किंवा जो ऍटम्स डायरेक्ट मॅग्नेशियम अटॅच झालेला आहे त्याच्यावरती चार्ज येतो डेल्टा निगेटिव्हचा, या कार्बनवरती नाही, कारण या ठिकाणच्या बॉन्डचं नेचर पोलार बनलेलं पाहायला भेटतं. याच्यावरती येतो डेल्टा निगेटिव्ह, याच्यावरती येतो डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावरती येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि बनतो हा ग्रिग्नार्ड रिएजन्स. असंच आपल्याला आणखी एक पाहता येईल. सपोज जर या ठिकाणी आपण पाहिलं, या ठिकाणी घेतली बेन्झीन रिंग, फिनाइल, या ठिकाणी असेल आपल्याला क्लोरीन, या ठिकाणी क्लोरोबेन्झीन असं सुद्धा म्हणता येईल आपण, क्लोरोबेन्झीन. याच्यावरती आपण ऍडिशन्स केले असेल मॅग्नेशियमची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी ड्राय इथर तयार काय झालं असेल मग, तर या ठिकाणी या मॅग्नेशियमचं इन्सर्शन होईल या कार्बन आणि क्लोरीनच्या बॉन्ड मध्ये, म्हणजे तयार काय झालं असेल तर या ठिकाणी बेन्झीन, या ठिकाणी मॅग्नेशियम आणि या ठिकाणी क्लोरीन, म्हणजेच याला आपण फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड असं या ठिकाणी रिप्रेझेंट करतात, म्हणजे त्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजन्स म्हणतात. याच्यावरती म्हणजे फिनिलच्या रिंग वरती फॉर्म झाला असेल निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी क्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज, म्हणजे न्यूक्लियोफाइल म्हणून अटॅक कोण करेल, या ठिकाणी हा कार्बन म्हणजे फिनिल. लक्षामध्ये अशी ऍडिशन आपण या ठिकाणी करू शकता. वेगवेगळे एक्झाम्पल्स असतील, हे सर्व आपण ग्रिग्नार्ड रिएजन्स या ठिकाणी बनवलेले असतील. ही प्रोसेस आहे आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजन्स फॉर्म करण्याची. तर आता पाहू, जो बनलेला ग्रिग्नार्ड रिएजन्स आहे RMgX, म्हणजे या ठिकाणी हा RMgX, याची ऍडिशन आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स वरती करायची, म्हणजे अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल याच्यावरती करायची आणि आपल्याला या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स बनवायचा. व्यवस्थित लक्ष द्या, हे सर्व ग्रिग्नार्ड रिएजन्स बनवण्याची ही प्रोसेस आहे. कोणताही आपण या ठिकाणी अल्किल हॅलाइड घेऊ शकता किंवा अरिल हॅलाइड घेऊ शकता. असं नाही की तो प्रायमरीच असायला पाहिजे, सेकंडरी घेऊ शकता जसं की आपल्याला, किंवा टर्शियरी घेऊ शकता जसं की आपल्याला या ठिकाणी दिलं असू शकतं CH3 CH CH3 Br आहे सेकंडरी ब्रोमाइड, म्हणजे आपण 2 ब्रोमो प्रोपेन असं सुद्धा म्हणतात. याच्यावरती ऍडिशन्स केले असेल मॅग्नेशियम मेटलची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट, तयार काय झालं असेल अशी लक्ष द्या, हा असेल CH3, हा CH ला CH, या ठिकाणी तयार झाला असेल CH3 आणि Br आणि कार्बन या दोघांच्या बॉन्ड मध्ये, दोघांच्या दोन्ही ग्रुपच्या मध्ये इन्सर्ट झाला असेल मॅग्नेशियम, म्हणजे या ठिकाणी हा मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियमला ऍड झाला Br. लक्षामध्ये, म्हणजे हा कोणता ग्रुप तयार झाला, आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. या ठिकाणी कॉमन नेम मध्ये आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड.
यानी की ग्रिग्नार्ड रिएजंट्स. हा आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. लक्षामध्ये आयसोप्रोपिल ब्रोमाइड वरती मॅग्नेशियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. फॉर्म काय झालं, आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट्स फॉर्म झालेला पाहायला भेटला. लक्षामध्ये असे वेगवेगळे ग्रिग्नार्ड रिएजंट्स आपण बनवून या ठिकाणी कार्बन ग्रुप वरती त्याची ऍडिशन्स करू शकता. तर इकडे लक्ष द्या की आता समोर पाहतो आपण या ठिकाणी कार्बोनिल कंपाऊंड्स वरती ग्रिग्नार्ड रिएजंट्सची ऍडिशन कशी करायची आणि याच्यापासून आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स कसा बनवायचा. तर पहा आपण एक सिंपल अल्डिहाइडचा मॉलिक्युल्स घेऊ, जसं की फॉर्माल्डिहाइड असेल. व्यवस्थित लक्ष द्या, HC डबल बॉन्ड्स OH हा आहे फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड या फॉर्माल्डिहाइड वरती आपण ऍडिशन्स केलेली असेल कोणाची, ग्रिग्नार्ड रिएजंटची. व्यवस्थित लक्ष द्या, याच्यावरती आपण ऍडिशन्स करताल ग्रिग्नार्ड रिएजंट्स. सिंपल मी ऍड करून दाखवतो, RMgH. त्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स म्हणतात. ही फर्स्ट टाइम ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये, आणि सेकंड टाइम या ठिकाणी ऍडिशन्स केली ऍसिडिक प्रोसेस मध्ये, ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस. फॉर्म काय झालं असेल तर या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट असा असेल R या ठिकाणी CH2OH तयार झाला असेल प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या, कारण हा महत्वाचा पॉइंट आहे. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, विचारतात सुद्धा. जर आपण या ठिकाणी कीटोन घेतला, बऱ्याच वेळा असं या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल, हा आर म्हणजे काय आहे. आर म्हणजे अल्किल असेल, मग या ठिकाणी तो अरिल म्हणून काम करत असेल. अरिल लक्षामध्ये अल्किल किंवा अरिल असेल, याची ऍडिशन आपण या ठिकाणी फॉर्माल्डिहाइड वरती करतायत आणि त्याच्यापासून आपण अल्कोहोल बनवताय. लक्षामध्ये त्याच्यानुसार आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स पाहतो. आता बघू आपण इकडे लक्ष द्या, मग आपण सेकंड एक्झाम्पल्स पाहू. या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी आपण घेतलेलं असेल CH3 C डबल बॉन्ड्स OH. त्याला आपण ऍसिटाल्डिहाइड म्हणतात. ऍसिटाल्डिहाइड या ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्युल्स वरती जर आपण त्या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स केली, म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या, मी या ठिकाणी R च्या ऐवजी CH3 घेतो, मिथिल या ठिकाणी मॅग्नेशियम ब्रोमाइडची ऍडिशन्स करतो फर्स्ट टाइम इन प्रेझेन्स ड्राय इथर, आणि सेकंड टाइम ऍडिशन्स करतो ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस. फॉर्म काय झालं असेल इकडे लक्ष द्या, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज. फॉर्म काय होईल, कार्बोनिल ग्रुप या कार्बोनिल ग्रुप वरती या ग्रिग्नार्ड रिएजंट्स मधील जो R ग्रुप आहे म्हणजे मिथाइल ग्रुप, याची ऍडिशन्स होईल आणि फॉर्म झाला असेल हा एक CH3. या ठिकाणी या कार्बोनिल ग्रुपला ऍड झाला या ग्रिग्नार्ड रिएजंट्स मधील एक CH3, म्हणजे याला एक CH3. कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये ऑक्सिजन. या ठिकाणी हा H आहे, H ला H. या ठिकाणी वॉटर मधील किंवा ऍसिडिक कंडिशन्स मधील प्रोटॉन या ठिकाणी ऍब्झॉर्ब झाला असेल H, आणि बाय प्रोडक्ट मध्ये हा MgBr आणि या ठिकाणचा OH, म्हणजे हा Mg या ठिकाणी Br आणि हा OH हा ग्रुप बाय प्रोडक्ट मध्ये बाहेर पडेल. व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला हा Mg या ठिकाणी F आणि या ठिकाणी OH ग्रुप बाय प्रोडक्ट मध्ये बाहेर पडेल. या ठिकाणी भेटलं काय, हा आहे CH3 CH CH3 OH, म्हणजे हा भेटला सेकंडरी अल्कोहोल. या ठिकाणी भेटला प्रायमरी अल्कोहोल. सपोज आपण आणखी एका अल्कोहोल अल्डिहाइडचा मॉलिक्युल घेतला तर जेणेकरून आपण
या ठिकाणी घेऊ बेन्झाइडिहाइड. व्यवस्थित लक्ष द्या, बेन्झाइडिहाइड, बेन्झीन सी डबल बॉन्ड्स ओ एच हा आहे बेन्झाइडिहाइड. याही बेन्झाइडाइडच्या मॉलिक्युल्स वरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स केले असेल फर्स्ट टाइम CH3, या ठिकाणी Mg, या ठिकाणी Br, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सेकंड टाइम ऍसिडिक कंडिशन्स मध्ये वॉटरची ऍडिशन्स केली असेल. मग फॉर्म काय होईल तशी लक्ष द्या. या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे. कार्बोनिल ग्रुपची ऍडिशन, या मिथाइल ग्रुपची ऍडिशन कार्बोनिल ग्रुप वरती होईल कारण याचा नेचर पोलर आहे. याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. आणि फॉर्म काय होईल ग्रिग्नार रिएजंट्स मध्ये हा जो एक मिथाइल ग्रुप आहे तो कार्बोनिल ग्रुपला ऍड होईल म्हणजे प्रोडक्ट मध्ये एक एक्स्ट्रा कार्बन पाहायला भेटेल. जसे की या ठिकाणी बेन्झीन, बेन्झीन कार्बोनिल ग्रुपचा हा कार्बन, त्या ठिकाणी कार्बन, आधीच असलेला हायड्रोजन, त्या ठिकाणी हा हायड्रोजन. या कार्बनला ग्रिग्नार रिएजंट्स मधील मिथाइल ग्रुप ऍड झाला असेल, त्या ठिकाणी हा CH3. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये ऑक्सिजन आणि याला एक H ऍड झाला असेल म्हणजे हा बेन्झाइल अल्कोहोल बनलेला असेल. बेन्झाइल सेकंडरी अल्कोहोल, बेन्झाइल सेकंडरी अल्कोहोल बनलेला असेल. या ठिकाणी आपल्याला सेकंडरी अल्कोहोल फॉर्म झाला पाहायला भेटला तो म्हणजे या ठिकाणी प्रोपेन. काय नाव आहे याचं तर याचं नाव या ठिकाणी पाहायला भेटलेलं असेल, व्यवस्थित लक्ष द्या, त्याचं नाव असेल प्रोप, सिंगल बॉन्ड आहे AN, 2 नंबर आहे म्हणजे 2OL म्हणजे प्रोपेन 2OL म्हणजेच हा सेकंडरी अल्कोहोल भेटला. या ठिकाणी बेन्झाइल अल्कोहोल हा सुद्धा सेकंडरी अल्कोहोल आहे आणि हा प्रायमरी अल्कोहोल आहे. त्याचे मेकॅनिझम डिटेल मध्ये पाहणार आहे. पण फॉर्मॅलिटी जर घेतला तर आपल्याला ऑलवेज या ठिकाणी काय भेटतोय प्रायमरी अल्कोहोल. आणि ऑदर अल्डिहाइड जर घेतले म्हणजे ऍसिटाल्डिहाइड असेल, बेन्झाल्डिहाइड असेल तर भेटतो या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल. पाहू याचं छोटस या ठिकाणी मेकॅनिझम. या ठिकाणी आपल्याला बाय प्रोडक्ट काय भेटलेला असेल, या ठिकाणी हा MgBr आणि या ठिकाणचा OH म्हणजे या ठिकाणी हा Mg, हा Br आणि OH. हा लक्षामध्ये जो या ठिकाणी आपण वॉटर घेत आहे तो सोर्स ऑफ प्रोटॉन म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतो म्हणजे हायड्रोलिसिस करण्यासाठी. तर याचा आपण डिटेल मध्ये मेकॅनिझम पाहू कसं तयार झाली असेल ही रिएक्शन. व्यवस्थित लक्ष द्या. मेकॅनिझम जर पाहायला गेला तर एक मेकॅनिझम्स मी व्यवस्थित समजून सांगतो, त्याच्यानुसार बाकीच्याही मॉलिक्युलचे रिएक्शनचे मेकॅनिझम्स फॉर्म झालेले पाहायला भेटतील. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आहे हा फॉर्मॅलिटी, याचं मेकॅनिझम्स पाहू. मेकॅनिझम असेल या ठिकाणी HC डबल बॉन्ड्स O, या ठिकाणी H. या ठिकाणी जो फॉर्मॅलिटी आहे याचं नेचर हे पोलार बनलेलं असते. याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, पोलार नेचर बनलेलं असतं. याच्यावरती आपण ऍडिशन्स करतायत ग्रिग्नार्ड रिएजंटची म्हणजे या ठिकाणी R, या ठिकाणी Mg, Xc इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. व्यवस्थित लक्ष द्या. हे फर्स्ट टाइम मध्ये ऍडिशन्स केलं म्हणजे याच्यावरती आला डेल्टा निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती आला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज. हा एक स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि याचं पोलर नेचर बनतं. याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज म्हणून हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल म्हणून या ठिकाणी फॉर्म होतो. मग काय होतं न्यूक्लियोफाइलची ऍडिशन इलेक्ट्रोफाइल वरती होते म्हणून याला आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स म्हणतात. न्यूक्लियोफिलिक अटॅक कोण करतो ग्रिग्नार्ड रिएजंट्स मधील मॅग्नेशियमला अटॅच झालेला हा R ग्रुप न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्जन्स होतं सिंगल बॉन्ड होतं. लक्षामध्ये मग काय तयार झालं या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक झाला. या ठिकाणी बनला हा R ग्रुप. हा R म्हणजे काय आहे
तर तो अल्किल असेल किंवा अरिल असेल, म्हणजे मिथिल असेल, इथिल असेल एक्सेट्रा, हे अल्किल किंवा बेन्झीन पण असू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा आर ग्रुप कशाला अटॅच झाला, कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला, म्हणजे या ठिकाणी कार्बन. याला अटॅच काय आहे, 2 हायड्रोजन, या ठिकाणी दाखवले 2 हायड्रोजन. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं, किंवा मी असं दाखवतो जसं तसं एच, या ठिकाणी एच. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, हा सिंगल बॉन्ड, त्याच्यावरती आला निगेटिव्हली चार्ज, निगेटिव्ह चार्ज. मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याचा अट्रॅक्शन निगेटिव्ह चार्ज कडे झालं, म्हणून या ठिकाणी हा Mg ऍड झाला H. असं या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं पाहायला लागेल. या ठिकाणी हा बनला कॉम्प्लेक्स मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, या ठिकाणी फॉर्म झाला. ही झाली फर्स्ट स्टेप. विग्नर रिएजंट्स मधील आर ग्रुप कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती ऍड झाला आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड मधील एक बॉन्ड ब्रेक झाला आणि त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं आणि कॉम्प्लेक्स बनला. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, सेकंड स्टेप काय आहे, H+ ऑब्लिक वॉटर H2O, म्हणजे ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस. या ठिकाणी H+ ऑब्लिक H2O, ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस आहे. मग काय बनलेलं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी वॉटरचे ऍडिशन्स करतायत, म्हणजे हा H आणि या ठिकाणी ऍड केला असेल OH. हा बॉन्ड ब्रेक झाला, ऑक्सिजनच्या साईडला H, मॅग्नेशियमच्या साईडला OH. तयार काय झालं, RCH2, हा CH2OH, या ठिकाणी OH प्लस बाय प्रोडक्ट मध्ये MgX आणि OH, या ठिकाणी हा MgXOH बनला हा प्रोडक्ट. आलं लक्षामध्ये कसं तयार झाली ही रिएक्शन. या ठिकाणी हा बनला प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, आणि या ठिकाणचा बनला हा बाय प्रोडक्ट. आलं लक्षामध्ये. पहा आता सेकंड या ठिकाणची रिएक्शनचं मेकॅनिझम मी तुम्हाला दाखवतो. हे झालं फर्स्ट सिंपल प्रोसेस. सेकंड काय घेतला आपण, ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि ऍसिटाल्डिहाइड वरती व्यवस्थित लक्ष द्या, ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि ऍसिटाल्डिहाइड वरती सुद्धा आपण या ठिकाणी ग्रिग्नर रिएजंटची ऍडिशन्स केली. CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डिहाइड, याच्यावरती या ठिकाणी आपण ऍडिशन्स केलेली आहे. हा ऍसिटाल्डिहाइड आहे, याच्यावरती आपण ऍडिशन्स केली CH3 MgBr, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची ऍडिशन्स केली. या ठिकाणी आला डेल्टा निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, ब्रोमिन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज. इन प्रेझेन्स, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये. मग फॉर्म काय झालं, व्यवस्थित लक्षात आहे. या ठिकाणी हा कार्बोनिल ग्रुप आहे, याचं नेचर असतं पोलार, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन वरती येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. नेचर बनतं पोलार. पोलार नेचर तयार झाल्यामुळे कार्बोनिल ग्रुपचा कार्बन बनला इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रोफिलिक सेंटर बनतं. या ठिकाणी सुद्धा पोलार बॉन्ड फॉर्म झालेला आहे. कार्बन वरती आहे निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे न्यूक्लियोफाइल तयार झालाय, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रोफाइल तयार झालाय. म्हणजे या न्यूक्लियोफाइलची ऍडिशन या इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती होईल आणि या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे ट्रान्सफर होईल. मग याच्यानुसार तयार काय झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. हा CH3, हा CH3, हा कार्बन, त्या ठिकाणी कार्बन, याला अटॅच असलेला हा हायड्रोजन, त्या ठिकाणी हा हायड्रोजन. आणखी काय ऍड झालं, ग्रिग्नर रिएजंट्स मध्ये या ठिकाणी हा मिथाइल ग्रुप कोणाला ऍड झाला, कार्बोनिल ग्रुपला, म्हणजे या ठिकाणी ऍड झाला CH3. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, या ठिकाणी ऑक्सिजन. लक्षामध्ये ऑक्सिजन, याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज. या निगेटिव्ह चार्जचं आणि या मॅग्नेशियम मेटल वरती असलेल्या पॉझिटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन झालं आणि या ठिकाणी ऑक्सिजन, मॅग्नेशियम
आणि ब्रोमीन फॉर्म झाले, म्हणजे हा एक तयार झाला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. सेकंड प्रोसेस मध्ये काय पाहायला भेटलं, तर सेकंड प्रोसेस मध्ये या ठिकाणी ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस तयार झालं. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस झालं आणि फॉर्म काय झालं, लक्ष द्या, या ठिकाणी हा H, या ठिकाणी OH वॉटर, फॉर्म काय झालं CH3 CH, हा CH3 आणि हा OH, या ठिकाणी दाखवतो तुम्ही हा OH प्लस बाय प्रोडक्ट मध्ये MgBr आणि OH, या ठिकाणी हा Mg, या ठिकाणी हा Br आणि मॅग्नेशियम काय झाला OH. प्रोडक्ट कोणता बनला, 3 कार्बन आहेत म्हणून या ठिकाणी प्रो सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN आणि 2 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे 2OL म्हणजे प्रोपेन 2OL, हे IUPAC नेम मध्ये, आणि कॉमन नेम मध्ये याला आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणतात. आयसोप्रोपिल अल्कोहोल हा कोणता अल्कोहोल बनला, सेकंडरी 2 डिग्री अल्कोहोल बनला. लक्षामध्ये 2 डिग्री अल्कोहोल बनला. सपोज आपण या ठिकाणी यूज केला असेल बेन्झाइडिहाइड, व्यवस्थित लक्ष द्या, बेन्झाइडिहाइड आणि या बेन्झाइडिहाइड वरती ऍडिशन्स केलेले असेल कोणाची, व्यवस्थित लक्ष द्या, कोणाची ऍडिशन्स केले असेल, या ठिकाणी आपण ऍडिशन्स केले असेल CH3 CH2, व्यवस्थित लक्ष द्या, प्रोडक्ट काय फॉर्म झाला असेल CH3 CH2, सपोज या ठिकाणी मी घेतलं Mg, या ठिकाणी घेतला Br. कोणता रिएजंट या ठिकाणी यूज केला असेल, ग्रिग्नार रिएजंटचा, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट, ड्राय इथर. तयार काय झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज या कार्बन वरती येईल, त्याच्यावरती येईल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, Br वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज. या दोघांमध्ये पोलार नेचर आहे म्हणून ऑक्सिजन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन बनला इलेक्ट्रोफाइल, या ठिकाणचा कार्बन बनला न्यूक्लियोफाइल, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन्स होईल कोणावरती, या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बन वरती, आणि कार्बन ऑक्सिजन सिंगल डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. फॉर्म काय झालं, बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग, या ठिकाणी कार्बन ग्रुप आहे कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन एक होता, हा हायड्रोजन ऍड काय झालं CH2 CH3, या ठिकाणी हा CH2 CH3 डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, या ठिकाणी सिंगल बॉन्ड O, शिल्लक राहिलेला ऑक्सिजन वरती आला निगेटिव्ह चार्ज, या निगेटिव्हचा आणि या पॉझिटिव्हचा अट्रॅक्शन, म्हणजे या ठिकाणी बनला हा Mg, या ठिकाणी बनला हा Br, म्हणजे मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स फॉर्म. काय फॉर्म झाला, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. आणि सेकंड स्टेप मध्ये या ठिकाणी काय बनलं, या ठिकाणी ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस, मग काय तयार झालं, या ठिकाणी H, या ठिकाणी OH, बनलं काय बेन्झीन रिंग. तर आपण सर्कल मध्ये जरी ड्रॉ केलं तरी चालतं किंवा अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड मध्ये जरी ड्रॉ केलं तरी चालतं. लक्षात, या ठिकाणी बनला हा CH CH, या ठिकाणी OH, या ठिकाणी CH2 CH3, म्हणजे काय तयार झाला, बेन्झाइल अल्कोहोल. या ठिकाणी तयार झाला बेन्झाइल अल्कोहोल. हा कोणता बेन्झाइल अल्कोहोल आहे, सेकंडरी, कारण याला 2 कार्बन ऍटम अटॅच आहेत म्हणून या ठिकाणी 2 डिग्री अल्कोहोल तयार झाला, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल बनला. म्हणजे एवढं आपल्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण सिंपल फॉर्माल्डिहाइड यूज केलेला असेल, घेतलेला असेल, त्यावेळेस बनतो प्रायमरी अल्कोहोल, आणि अदर अल्डिहाइड जर घेतलेला असेल तर बनतो सेकंडरी अल्कोहोल. लक्षामध्ये, तर या ठिकाणी आपण नोट करता काय लिहिलं असेल, फॉर्माल्डिहाइड दे हॅव फॉर्म
primary alcohol and other aldehyde are for secondary alcohol. Formaldehyde for primary alcohol, other aldehyde for secondary alcohol. लक्षामध्ये फॉर्मल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल आणि अदर अल्डिहाइड पासून सेकंडरी अल्कोहोल बनवलेला असेल, एवढं लक्षात ठेवायचं. आता पाहू आपण कीटोन वरती रिएक्शन. कीटोन पासून आपल्याला अल्कोहोल बनवायचं काय असेल व्यवस्थित लक्ष द्या. सिंपल घेतला आपण या ठिकाणी ऍसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा आहे ऍसिटोन. तर आपण IUPAC नियममध्ये प्रोपेन 2,1 असं सुद्धा म्हणतात, प्रोपेन 2,1 किंवा आपण कीटोन म्हणतात. याच्यावरती आपण ऍडिशन केली असेल ग्रिग्नार्ड रिएजंटची म्हणजे CH3MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथर व्यवस्थित लक्ष द्या, ड्राय इथर. आता या ठिकाणी काय तयार झालं असेल इकडे लक्ष द्या. या ठिकाणी कार्बन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज, आयोडीन वरती निगेटिव्ह चार्ज. कीटोन आहे या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बन ग्रुपच्या मॉलिक्यूलचं नेचर हे पोलार असतं म्हणून ऑक्सिजन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आहे इलेक्ट्रोफाइल. म्हणजे या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनचं नेचर बनलं इलेक्ट्रोफिलिक. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या कार्बनचं नेचर बनलं न्यूक्लियोफिलिक. म्हणून काय होईल न्यूक्लियोफाइलची ऍडिशन इलेक्ट्रोफाइल वरती होईल. न्यूक्लियोफाइलची ऍडिशन इलेक्ट्रोफाइल वरती होईल आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालेलं असेल. मग याच्यानुसार फॉर्म काय झालं का CH3 हा CH3 कार्बोनिल ग्रुपचा कार्बन याला अटॅच असलेला आणखी एक CH3 हा CH3 ग्रिग्नार्ड रिएजंट्स मधील हा एक CH3 ग्रुप या ओरिजिनल म्हणजे सुरुवातीच्या कार्बनला मॉलिक्युल्स मध्ये ऍड झालेला असेल कार्बन ग्रुपच्या कार्बनला, म्हणून एक एक्स्ट्रा CH3 ग्रुप या ठिकाणी ऍड झालेला पाहायला भेटतो. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये हा ऑक्सिजन याचा अट्रॅक्शन मॅग्नेशियम कडे म्हणजे या ठिकाणी Mg या ठिकाणी आयोडीन. हा एक काय म्हणला कॉम्प्लेक्स फॉर्म. आणि सेकंड स्टेप मध्ये याचा आपण ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस केलेला असेल. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस केलेलं असेल म्हणजे काय तयार झालं असेल तर व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी H या ठिकाणी OH म्हणजे फॉर्म काय झाला असेल तर या ठिकाणी आपण बनवू शकता CH3 या ठिकाणी कार्बन या ठिकाणी बनलेला असेल CH3 या ठिकाणी बनलेला असेल CH3 या ठिकाणी OH. आणि बाय प्रोडक्ट मध्ये काय तयार झालं या ठिकाणी Mg I आणि OH या ठिकाणी Mg या ठिकाणी आयोडीन या ठिकाणी OH. या ठिकाणी हा कोणता अल्कोहोल बनला याचं नाव काय आहे या प्रॉडक्टचं IUPAC नेम करेक्ट सांगायचं. या ठिकाणी आहे नंबरिंग द्यायची 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणजे या ठिकाणी 2 मिथाइल टोटल 3 कार्बन म्हणजे प्रो सिंगल बॉन्ड Al 2 नंबरला OH ग्रुप म्हणजे 2OL म्हणजे 2 मिथाइल प्रोपेन 2OL किंवा 2 मिथाइल या ठिकाणी 2 प्रोपॅनॉल. हा कोणता अल्कोहोल आहे टर्शियरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे आपण जर कीटोन वरती ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स केली आणि हायड्रोलिसिस केलं तर टर्शियरी अल्कोहोल पाहायला भेटला. कोणता अल्कोहोल टर्शियरी अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्या कोणताही अल्कोहोल आपण या ठिकाणी घेऊ शकता. सपोज या ठिकाणी घेतलं आपल्याला ऍसिटोफिनॉल म्हणजे या ठिकाणी आपण घेतला बेन्झीन. व्यवस्थित लक्ष द्या C डबल बॉन्ड O CH3
हा कोणता आहे ऍसिटोफिनॉल, याचं नाव असतं ऍसिटोफिनॉल. याच्यावरती आपण ग्रिग्नार रिएजंटचे ऍडिशन करू, म्हणजे कोणाचे ऍडिशन करू अशी लक्ष द्या. या ठिकाणी पीएच MgBr चे ऍडिशन करू. पीएच म्हणजे फिनाइल ग्रुप, पीएच MgBr इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला असा प्रश्न पडेल असेल, हा पीएच म्हणजे काय? फिनाइल म्हणजे याचं स्ट्रक्चर जर आपण काढलं तर असं पाहायला मिळतं. व्यवस्थित लक्ष द्या. बेन्झीन, या ठिकाणी Mg, या ठिकाणी हा Br. आणि याच्यावरती कसं तयार झालं असेल इकडे लक्ष द्या. या ठिकाणी फिनाइल ग्रुप वरती असेल निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, Br वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज. तसेच या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. पोलार न्यूक्लियोफिलिक ऍडिशन कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती, डबल बॉन्ड शिफ्टिंग कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये तयार काय झालं असेल मग, तर तयार झालं असेल या ठिकाणी बेन्झीन, कार्बन ग्रुपचा कार्बन, या ठिकाणी कार्बन सिंगल बॉन्डचं कन्वर्जन, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. फिनाइल ग्रुप एक ऍड झाला असेल. फिनाइल म्हणजे या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह, या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह. हा ग्रुप आपण ऍड केला म्हणजे बेन्झीन रिंग ऍड केली कार्बन ग्रुपला. या ठिकाणी फिनाइल म्हणजे या ठिकाणी आपण पीएच असं दाखवू शकता, किंवा आपण या ठिकाणी असे दाखवू शकता बेन्झीन रिंग, त्याला आपण याही फॉर्म मध्ये दाखवू शकता. लक्षामध्ये या ठिकाणी काय असेल शिल्लक राहिला हा CH3, हा CH3, या ठिकाणी Mg, या ठिकाणी Br. हा एक कॉम्प्लेक्स तयार होतो, कॉम्प्लेक्स. आणि फायनली ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रॉलिसिस तयार करतात. हायड्रॉलिसिस झालेला असेल आणि याच्यानुसार फॉर्म काय झाला असेल तर या ठिकाणी बेन्झीन, कार्बन, या ठिकाणी OH ग्रुप, या ठिकाणी आपला तयार झाला असेल बेन्झीन म्हणजे या ठिकाणी बेन्झीन 6 मेंबर रिंग, या ठिकाणी CH3 म्हणजे हा तयार झाला टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे आपण कोणताही कीटोनचा मॉलिक्यूल घेतला, हा सुद्धा कीटोन आहे, कीटोन. कोणताही कीटोनचा मॉलिक्यूल घेतला तर आपल्याला टर्शियरी अल्कोहोलच या ठिकाणी फॉर्म होतं. ओनली फॉर्मल्डिहाइड जर घेतला तर प्रायमरी अल्कोहोल भेटतो. अदर अल्डिहाइड जर घेतला तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटतो. आणि जर आपण कीटोन घेतला तर आपल्याला टर्शियरी अल्कोहोल भेटतो. असं आपल्याला या ठिकाणी कार्बोनिल कंपाऊंड पासून प्रायमरी, सेकंडरी एज वेल टर्शियरी अल्कोहोल्स फॉर्म होतात इन. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी पाहू ऍसिडच्या डेरिव्हेटिव्ह पासून, म्हणजे ऍसिड हेलाइड पासून, इस्टर पासून आणि ऍसिडिक अनहायड्राइड पासून अल्कोहोलचा मॉलिक्यूल कसा बनवायचा. तर इकडे लक्ष द्या. सुरुवातीला पाहू आपण या ठिकाणी ऍसिड हेलाइड्स पासून अल्कोहोल बनवणे. या ठिकाणी पहा ऍसिड हेलाइड असेल म्हणजे या ठिकाणी R C डबल बॉन्ड O X, त्याला आपण ऍसिड हेलाइड म्हणतात, किंवा याचंच नाव आपण असाइल हेलाइड सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात आपण असाइल हेलाइड. या असाइल हेलाइड वरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स करायची कोणाची, ग्रिग्नार्ड रिएजंटची. व्यवस्थित लक्ष द्या, ग्रिग्नार्ड रिएजंट. या ठिकाणी आपण R-Mg ची ऍडिशन्स करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता मी सायमल्टेनियसली मेकॅनिझम थ्रू या ठिकाणी रिएक्शन दाखवतो. काय असतं पहा, आतापर्यंत आपण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये ग्रिग्नार रिएजंट्स हा वन टाइम यूज करत होता. पण या ठिकाणी मात्र आपल्याला एक्सेस मध्ये ग्रिग्नार रिएजंट्स ऍड करावा लागतो. म्हणजे आपल्याला 2 टाइम्स ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन्स करायची. त्याच वेळेस आपल्याला अल्कोहोलचा प्रॉडक्ट फॉर्म होतो. मग इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आहे ऍसिड हेलाइड्स,
याचंही नेचर आपल्याला या ठिकाणी पोलार पाहायला भेटतं. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, पोलार नेचर. कार्बन ग्रुप आला की पोलार नेचरच बनतं आणि याच्यानुसार पोलार नेचर मुळे कार्बन ग्रुपचा कार्बन इलेक्ट्रोफिलिक सेंटर दाखवतो. मग हा न्यूक्लियोफाइल या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज ऑलवेज या ठिकाणी न्यूक्लियोफाइल बनतो, एज वेल स्ट्रॉंग बेस बनतो, हायली रिएक्टिव्ह आहे. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन्स होते या अल्किल ग्रुपची कोणावरती, कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती आणि सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन होतं डबल बॉन्ड मध्ये. म्हणजे फॉर्म काय होतं तर या ठिकाणी हा आर ग्रुप कार्बन ग्रुपला ऍड झाला ग्रिग्नर रिएजंट्स मध्ये. या ठिकाणी हा आर डॅशचा ग्रुप, आर डॅश व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचं कन्व्हर्ट डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये आणि या ठिकाणी हा हायड्रोजन ऍटम. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे याचं अट्रॅक्शन मॅग्नेशियम कडे झालं आणि या ठिकाणी मॅग्नेशियम या ठिकाणी हॅलाइड बनला. आता या ठिकाणी काय तयार होतं बघा, या ठिकाणी या स्टेपवरती रिएक्शन स्टॉप होत नाही. कारण या ठिकाणी काय होतं, कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड हा वीक असतो, इझिली ब्रेक होतो. म्हणजे हा जो हॅलोजन ऍटम्स असतो एक्स हा एक गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी जे निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज कॉन्जुगेशन्स मध्ये पार्टिसिपेट होतो आणि या हॅलोजनला रिप्लेस करतो, बाहेर काढतो. म्हणून फॉर्म काय होतं व्यवस्थित लक्ष द्या, फॉर्म काय होतं तर या ठिकाणी रिप्लेस झाला असेल एक्स हॅलाइड्स, फॉर्म झाला असेल या ठिकाणी आर, या ठिकाणी कार्बन, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये, या ठिकाणी हा एक आर ग्रुप, एक्स रिप्लेस झाला हा आर, तयार काय झाला कीटोन. आणि आपल्याला माहिती आहे कीटोन इज हायली रिएक्टिव्ह दॅन ऍसिड हॅलाइड्स. या ऍसिड हॅलाइड्स पेक्षा कीटोनची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणून ग्रिग्नर रिएजंट्स याच्यावरती फास्ट रिएक्शन्स करेल ऍज कम्पेअर टू ऍसिड हॅलाइड पेक्षा. म्हणून रिपीट हे झालं वन टाइम एडिशन. रिपीट आपल्याला या ठिकाणी काय होईल तर याच्यावरती एडिशन झालेली पाहायला भेटेल ग्रिग्नर रिएजंटची. म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे हा आर डबल डॅश ग्रिग्नर रिएजंट्स ऍड करायचा, आर डबल डॅश या ठिकाणी Mg या ठिकाणी एक्स ग्रिग्नर रिएजंट्स RMgX इन प्रेझेन्स ड्राय इथर. ड्राय इथर व्यवस्थित लक्ष द्या. काय बनेल नंतर याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन कारण याचं नेचर पोलर बनलेलं असेल. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन झाली कार्बन ग्रुप वरती, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं आणि फॉर्म काय झालं असेल या ठिकाणी आर, या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, ऑक्सिजनचं अट्रॅक्शन झालं असेल या ठिकाणी मॅग्नेशियम कडे, या ठिकाणी तयार झाला असेल आर सिंगल डॅश, या ठिकाणी आर डबल डॅश कार्बन ग्रुपच्या कार्बन तयार झाला आणि हा एक बनला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. फायनली काय होईल आपण या ठिकाणी टू टाइम्स मध्ये यूज केला. या ठिकाणी आता काय झालं असेल हायड्रोलिसिस ऍसिडिक कंडिशन्स मध्ये H प्लस ऑब्लिक व्यवस्थित लक्ष द्या H प्लस ऑब्लिक H2O वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस, किंवा आपण असंही करू शकतात व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी आपण असे दाखवू शकतात H प्लस ऑब्लिक ROH. ऍसिडच्या ऐवजी आपण अल्कोहोल यूज केला सोर्स ऑफ प्रोटॉन म्हणून, तर काय तयार झालं इकडे लक्ष द्या, काय तयार झालं असेल ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रोलिसिस करतायत. तर या ठिकाणी हा H आणि या ठिकाणी OR. वॉटर घेतला तरी चालतो, अल्कोहोल घेतला तरी चालतो. या ठिकाणी हायड्रोलिसिस झालं, फॉर्म काय झालं मग तर फॉर्म झालं या ठिकाणी हा आर कार्बन, आर सिंगल डॅश, आर डबल डॅश, या ठिकाणी ऑक्सिजन, ऑक्सिजनला ऍड झाला H, या ठिकाणी हा H प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय बनला Mg आणि OR. या ठिकाणी हा Mg आणि OR. जर आपण या ठिकाणी वॉटर यूज केलं असतं तर काय तयार झालं असतं या ठिकाणी
HOH तयार झालं असतं आणि या ठिकाणी बनला असता OH. आपण ROH वापरला म्हणून H ऑक्सिजन कडे फॉर्म झाला आणि OR ग्रुप मॅग्नेशियम अटॅच झाला म्हणून तयार झाला बाय प्रोडक्ट मध्ये MgOR आणि X. आलं लक्षामध्ये? त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी हा अल्कोहोल बनला. कोणता अल्कोहोल आहे? टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल फॉर्म झाला. इंटरमिडिएट काय बनला? या ठिकाणी कीटोन. इंटरमिडिएट काय बनला? कीटोन. आपण या ऍसिड हॅलाइड पासून डायरेक्ट टर्शियरी अल्कोहोल्स या ठिकाणी फॉर्म करू शकला, पण कोणाच्या प्रेझेन्स थ्रू? या ठिकाणी कीटोनच्या प्रेझेन्स थ्रू. किंवा आपण या ठिकाणी ग्रिग्नारच्या प्रेझेन्स थ्रू टर्शियरी अल्कोहोल फॉर्म केला. या ठिकाणी कोणत्या इंटरमिडिएट थ्रू? तर कीटोन या इंटरमिडिएट थ्रू या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल फॉर्म झाला. आलं लक्षामध्ये? हे आहे ऍसिड हॅलाइडचं. म्हणजे त्याला आपण ऍसिड हॅलाइड म्हणजे आपण R त्या ठिकाणी अल्किली ठेवू शकतात किंवा त्या ठिकाणी आपण अरेली सुद्धा ठेवू शकतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे याला आपण असंही दाखवू शकतात. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी याला आपण CH3 C डबल बॉन्ड्स O आणि Cl या ठिकाणी Cl असंही या ठिकाणी आपण दाखवू शकतात. काय असेल? सॉरी, त्या ठिकाणी आपण असं दाखवतात. त्या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O Cl असाइल क्लोराइड किंवा ऍसिड क्लोराइड किंवा त्याला आपण असे दाखवू शकतात बेन्झीन रिंग, बेन्झाइल क्लोराइड म्हणायचं आपण बेन्झीन रिंग. या ठिकाणी C डबल बॉन्ड O Cl. ठीक आहे, आपण रिएक्शनच घेऊ तशी. इकडे लक्ष द्या. आपण जर बेन्झाइल क्लोराइडचा मॉलिक्यूल घेतला, बेन्झाइल क्लोराइड. बेन्झाइल क्लोराइड म्हणजे या ठिकाणी बेन्झीन घेतलेलं असेल. त्याच्यावरती आपण बेन्झीन C डबल बॉन्ड O Cl याला आपण बेन्झाइल क्लोराइड म्हणतात. बेन्झाइल क्लोराइड. बेन्झाइल क्लोराइड वरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स केलेली असेल. डायरेक्टली काढून दाखवतो. ग्रिग्नार रिएजंटची 2 टाइम मध्ये या ठिकाणी फर्स्ट टाइम, या ठिकाणी 2 टाइम मध्ये CH3 MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ड्राय इथर. आणि सेकंड टाइम ऍडिशन्स केली असेल ती म्हणजे H+/H2. प्रोडक्ट काय तयार झाला असेल तो सांगायचा. लक्षामध्ये? सेम आहे, नो चेंजेस. या ठिकाणी लेफ्ट साइडचा ग्रुप आपण फिनिल घेतलेला असेल किंवा CH3 घेतलेला असेल, कोणताही घेतलेला असेल, त्याच्यानुसार हा प्रोडक्ट बनलेला असेल. तर काय तयार झालं असेल पहा. असं जर आपण यूज केलं तर या ठिकाणी प्रोडक्ट फायनली असा बनलेला असेल. बऱ्याच जणांचा व्यवस्थित लक्ष द्या. बेन्झीन C या ठिकाणी CH3 या ठिकाणी OH. बेन्झाइल अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा? टर्शियरी. कोणता आहे? टर्शियरी अल्कोहोल्स या ठिकाणी फॉर्म झाला असेल. म्हणजे 2 फिनिल प्रोपेन 2 OL असं त्याचं IUPAC नेम तयार झालेलं पाहायला भेटलं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हे झालं ऍसिड क्लोराइडचं. आता बघा आपण ईस्टरच्या मॉलिक्युल्स पासून अल्कोहोल कसा बनवणार. ईस्टर पासून आपल्याला या ठिकाणी अल्कोहोल बनवायचा. सेम प्रोसेस, नो चेंजेस. काय असेल?
इस्टर इज कन्व्हर्टेड टू अल्कोहोल. मग इस्टर म्हणजे काय आहे? तर इस्टर म्हणजे लास्ट मध्ये आपण पाहिलेलं होतं, आठवतं का? पहा, इस्टरचा फंक्शनल ग्रुप या ठिकाणी असेल आर सी डबल बॉन्ड्स ओ ओ आर ग्रुप. म्हणजे या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपला एका साइड आपण अल्किल ग्रुप अटॅच केलेला असेल, तर दुसऱ्या साइड आपण ओ आर ग्रुप या ठिकाणी ऍड केलेला असेल. म्हणून या ठिकाणी हा दाखवला आपण आर सी डबल बॉन्ड्स ओ, या ठिकाणी हा ओ आर, हा आहे इस्टर. याच्यावरती आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करायची. दिसतं का क्लिअर? व्यवस्थित दिसत नसेल तर रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. हा आर आहे, सी डबल बॉन्ड्स ओ ओ आर इस्टर आहे. इस्टर वरती आपण ऍडिशन करतात, मेकॅनिझम थ्रू दाखवतो. या ठिकाणी ग्रिग्नार रिएजंटची म्हणजे CH3 MgI ची मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सेम प्रोसेस ऍसिड हॅलाइड सारखंच. काय झालं असेल पहा, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन करतात कार्बोनिल ग्रुप वरती. कोणाची? या ठिकाणी मिथाइल ग्रुपची, ग्रिग्नार रिएजंटची. आणि फॉर्म काय झाला असेल आर, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी हा ऍड झालेला CH3 ग्रुप, CH3 घेऊ शकतात किंवा आर घेऊ शकतात. CH3 या ठिकाणी काय बनलेला असेल OR, या ठिकाणी ऑक्सिजन, ऑक्सिजनचं अट्रॅक्शन मॅग्नेशियम मेटलकडे म्हणजे या ठिकाणी Mg, या ठिकाणी R. हा एक तयार झाला कॉम्प्लेक्स. पण हा स्टेबल नाही, अनस्टेबल आहे. कसा आहे? अनस्टेबल. म्हणून इमिडिएट काय होतं, या ठिकाणचा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो, कॉन्ज्युगेशन्स मध्ये पार्टिसिपेट होतो. कार्बन आणि OR चा बॉन्ड वीक बनतो, कारण कार्बनला एकदाच सिंगल बॉन्ड मध्ये 2 ऑक्सिजन ऍटम्स प्रेझेंट नसतात, अनस्टेबल बनतो. म्हणून एक ऑक्सिजनचा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. या ठिकाणी हा OR ग्रुप ब्रेक झाला. कारण कशामुळं? कारण OR इज गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप काय आहे? तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणून तो रिप्लेस झाला. आणि फॉर्म काय झालं? तर या ठिकाणी हा आर सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी CH3 कीटोन, कीटोन फॉर्म झाला आणि हा OR ग्रुप बाहेर पडला. सेकंड प्रोसेस मध्ये झालं 1 स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय बनलं? आता हा जो कीटोन आहे तो इंटरमिडिएट बनला, इंटरमिडिएट बनला. सेकंड मध्ये काय होतं? आणखी आपण ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन करतात, म्हणजे CH3 MgBr ची ऍडिशन करतात. या ठिकाणी आपण आयोडीन यूज केला होता, आयोडीनची ऍडिशन केली असेल. इन प्रेझेन्स ड्राय इथर तयार काय झालं असेल? हा मिथाइल जो ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप, याची ऍडिशन आपण कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती करतात आणि फॉर्म झाला असेल RCO Mg, या ठिकाणी I, या ठिकाणी हा CH3, या ठिकाणी हा CH, 2 CH3 ग्रुप ऍड झाले. हा बनला या ठिकाणी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आणि सेकंड स्टेप मध्ये आपण हायड्रोलिसिस करतात इन अल्कोहोलिक कंडिशन्स मध्ये, सॉरी ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. काय केलं असेल लक्ष द्या. या ठिकाणी D प्लस ऑब्लिक, या ठिकाणी ROD किंवा या ठिकाणी आपण DOD किंवा D2O ची ऍडिशन केली असेल, जसं H2O ची ऍडिशन करतात तसं D2O ची ऍडिशन. D प्लस D2O, जसं की H प्लस H2O असं असतं, तसं D प्लस D2O याची जर ऍडिशन केली तर काय बनेल? या ठिकाणी D, या ठिकाणी OD, म्हणजे हा R C
CH3 या ठिकाणी OD प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय बनलेलं असेल Mg या ठिकाणी आयोडीन या ठिकाणी OD. बाय प्रोडक्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. कोणता अल्कोहोल फॉर्म झाला टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे आपण कीटोन पासून टर्शियरी अल्कोहोल बनवत आहे. असाईल क्लोराइड पासून असाईल हॅलाइड पासून सुद्धा टर्शियरी अल्कोहोल बनतोय. ईस्टर पासून सुद्धा टर्शियरी अल्कोहोल फॉर्म होत आहे. आता मग ऍसिडिक अनहायड्राइड, मग ऍसिडिक अनहायड्राइड पासून काय बनतं तर काही ठिकाणी आपल्याला टर्शियरी अल्कोहोलच या ठिकाणी फॉर्म होतो. फक्त एवढंच आहे की ऍसिडचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ऍसिड हॅलाइड असेल ईस्टर असेल किंवा आपण या ठिकाणी ऍसिडिक अनहायड्राइड पाहतात या सर्वांमध्ये आपल्याला 2 टाइम्स मध्ये ग्रिग्नर एजंट्स ऍड केलेला पाहायला भेटतात. पण अल्डिहाइड कीटोन्स मध्ये फक्त 1 टाइम ग्रिग्नर एजंट्स ऍड केलेला पाहायला भेटतो. इकडे लक्ष द्या. ऍसिडिक अनहायड्राइडचं एक्झाम्पल्स या ठिकाणी एक पाहूत आपण आणि थांबून काय असेल इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी आपण ऍसिडिक अनहायड्राइड जर घेतला ऍसिडिक अनहायड्राइड म्हणजे या ठिकाणी R C डबल बॉन्ड्स O O C डबल बॉन्ड्स O C या ठिकाणी R ऍसिडिक अनहायड्राइड. R च्या ठिकाणी मी डायरेक्ट CH3 घेऊन दाखवतो. CH3 C डबल बॉन्ड्स O O या ठिकाणी अनहायड्राइड बनलेला असेल. त्या ठिकाणी C डबल बॉन्ड्स OCH3 हा आहे ऍसिडिक अनहायड्राइड. काय आहे ऍसिड अनहायड्राइड. याच्यावरती आपण ग्रिग्नर रिएजंटची ऍडिशन्स केली म्हणजे CH3 Mg I ची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ड्राय इथर. काय तयार झालं असेल याची लक्ष द्या. काय तयार होईल दोन्ही सिमेट्रिकल कार्बोनिल ग्रुप आहेत. कोणत्याही एका कार्बोनिल ग्रुप वरती ग्रिग्नर रिएजंटची ऍडिशन झालेली पाहायला भेटेल. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आपण याच्यावरती ग्रिग्नर रिएजंटची ऍडिशन्स करू. कोणत्याही एका कार्बोनिल ग्रुप वरती न्यूक्लियोफिलिक ऍडिशन्स या कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती झाली. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. मग फॉर्म काय झालं तर या ठिकाणी हा CH3 कार्बन त्याला ऍड झाला ग्रिग्नर रिएजंट्स मधील एक एक्स्ट्रा मिथाइल ग्रुप. या ठिकाणी ऑक्सिजनचं अट्रॅक्शन या ठिकाणी तयार झालं असेल मेटल कडे मॅग्नेशियम. या ठिकाणी आहे ऑक्सिजन C डबल बॉन्ड्स OCH. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय बनलं तर या ठिकाणी एकाच कार्बनला 2 ऑक्सिजन सिंगल बॉन्ड मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हा अनस्टेबल मॉलिक्युल्स आहे. काय होईल एक कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे या ठिकाणी हा जो ग्रुप आहे हा एक गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून या ठिकाणी बाहेर पडेल. गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून या ठिकाणी बाहेर पडेल. काय बाहेर पडेल याची लक्ष द्या. त्याच्यावरची जी लोन पेअर आहेत निगेटिव्ह चार्ज हा कॉन्जुगेशन्स मध्ये पार्टिसिपेट होईल आणि हा ग्रुप बाहेर पडेल. तयार काय झालं मग तर या ठिकाणी हा CH3 C डबल बॉन्ड्स O CH3 CH3 C डबल बॉन्ड्स O CH3 प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय बनलं व्यवस्थित लक्ष द्या. CH3 हा CH3 या ठिकाणी C डबल बॉन्ड्स O या ठिकाणी हा O MgI या ठिकाणी Mg बाय प्रोडक्ट मध्ये समोर हा कीटोन बनला आणि हा कोण आहे इंटरमिडिएट. याच्यावरती रिपीट ऍडिशन्स होईल ग्रिग्नर रिएजंट्स म्हणजे CH3 C डबल बॉन्ड्स CH3 MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग तयार काय होईल व्यवस्थित लक्ष द्या. तयार काय झालं असेल डेल्टा निगेटिव्ह चार्ज डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज डेल्टा निगेटिव्ह चार्ज पोलर नेचर बनलेलं असेल. म्हणजे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन या कार्बन ग्रुपच्या कार्बन वरती होईल आणि डबल बॉन्डचे कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. म्हणजे फॉर्म काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. CH3 कार्बन याला काय झाला या ठिकाणचा मिथाइल ग्रुप हा मिथाइल ग्रुप
ऑलरेडी प्रेझेंट असलेला मिथाइल ग्रुप, ऑलरेडी प्रेझेंट असलेला मिथाइल ग्रुप, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, मॅग्नेशियमचं अट्रॅक्शन ऑक्सिजन कडे MgR. हा एक बनला कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आणि फायनली याचं झालं हायड्रॉलिसिस ऍसिडिक कंडिशन मध्ये, HOH. ऍसिडिक कंडिशन्स मध्ये हायड्रॉलिसिस झालं म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन आणि मॅग्नेशियमचा बॉन्ड ब्रेक झाला आणि फॉर्म काय झालं तर टर्शरी अल्कोहोल म्हणजे CH3 कार्बन CH3 या ठिकाणी O आणि हा H प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय बनला MgI आणि OH. या ठिकाणी हा Mg मॅग्नेशियम आयोडीन OH. बाय प्रोडक्ट्स मेन प्रोडक्ट्स काय बनला तर या ठिकाणी मेन प्रोडक्ट तयार झाला 2-मिथाइल प्रोपेन सिंगल बॉन्ड AN 2OL म्हणजे या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल फॉर्म झाला टर्शरी अल्कोहोल्स या ठिकाणी फॉर्म झाला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऍसिडच्या डेरिव्हेटिव्ह पासून टर्शरी अल्कोहोल्स बनलेला पाहायला भेटतो. आलं लक्षात. आतापर्यंत आपण या ठिकाणी काय काय पाहिलं व्यवस्थित लक्ष द्या. एकदा हे सर्व पॉइंट थोडेसे रिवाइज करा. या ठिकाणी आपल्याला कोणकोणते प्रॉडक्ट्स कशापासून काय बनवलं आपण ते या ठिकाणी थोडस ओव्हरलुक करू. सर्व मेकॅनिझम आपण या ठिकाणी थोडस समजून घेतलेलं असेल तर पहा. या ठिकाणी सुरुवातीला आपण फॉर्मल्डिहाइड घेतला. फॉर्मल्डिहाइड म्हणजे HC डबल बॉन्ड OH. याच्यापासून आपण काय बनवलं तर प्रायमरी अल्कोहोल भेटला, प्रायमरी अल्कोहोल. सेकंड टाइम आपल्याला काय भेटलं ऑदर अल्डिहाइड. कोणता असेल ऍसिटाल्डिहाइड असेल बेन्झाल्डिहाइड असेल कोणताही ऑदर अल्डिहाइड असेल. या ठिकाणी ऑदर अल्डिहाइड म्हणजे फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही अल्डिहाइड असेल म्हणजे या ठिकाणी RC डबल बॉन्ड OH. तर याच्यापासून आपल्याला या ठिकाणी फॉर्म झाला सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. नंतर आपण या ठिकाणी घेतला कीटोन, कीटोन म्हणजे या ठिकाणी RC डबल बॉन्ड OR. मग तो कोणताही कीटोन असेल, अरोमॅटिक कीटोन असेल किंवा ऍलिफॅटिक असेल. या ठिकाणी त्याच्यापासून तयार झाला असेल आपल्याला टर्शरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेतले ऍसिडचे. कोणकोणते घेतले या ठिकाणी ऍसिड हॅलाइड घेतला. नंतर आपण ईस्टर घेतला, ईस्टर घेतला. नंतर आपण या ठिकाणी ऍसिड अनहायड्राइड घेतला. ऍसिड हॅलाइड म्हणजे काय होता RC डबल बॉन्ड OX. ईस्टर घेतला. ईस्टर म्हणजे काय होतं RC डबल बॉन्ड OR. किंवा आपण ऍसिड हॅलाइड घेतला, ऍसिड अनहायड्राइड घेतला. ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय होता RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR. आणि या सर्वांपासून आपल्याला काय तयार झालं ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन्स केल्याच्या नंतर याच्यावरती आपण सर्वांवरती ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन्स केली. तर याच्यापासून आपल्याला या ठिकाणी काय बनलेलं आहे तर याच्यापासून आपल्याला हा टर्शरी अल्कोहोल्स फॉर्म झाला. हे सर्व पॉइंट्स आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेले आहे. आलं लक्षामध्ये. ग्रिग्नार रिएजंट्स मध्ये आपण प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स फॉर्म करू शकतात. तशा अगोदरच्या लेक्चर्स मध्ये मात्र फक्त आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स या ठिकाणी बनवता आलेला होता. ठीक आहे. आणखी एक मेथड आहे आपल्याला ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन प्रायमरी अमाइन वरती करायची आणि अल्कोहोल बनवायचा. तो पॉइंट आपण नंतरच्या लेक्चर्स मध्ये पाहू. हा लक्षात. ठीक आहे. या ठिकाणी थांबू. राहिलेला पॉइंट्स आपण नंतर डिटेल मध्ये या ठिकाणी पाहू. ओके बाय.